नमस्कार मित्रांनो, आज आपण बेरीज करण्याची एक भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी गणित आहे 487 अधिक 532। हे गणित करत असताना बरेच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असा प्रश्न पडतो, हा तर फार इझी आहे, परंतु आपण एक नवीन पद्धतीने बेरीज कशी करायची आणि जलद गतीने कसं करता येईल याविषयीचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी गणित दिले, बरेच विद्यार्थी हे अशा प्रकारचं जर हॉरिझॉन्टल जर गणित आलं असेल तर अशा प्रकारे मांडणी करतात। या मांडणीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो। त्यानंतर 7 आणि 8 9, 8 आणि 3 11 अशा प्रकारे बेरीज करताना डोक्यावर म्हणजेच आपण कॅरी ओव्हर देतो, म्हणजेच हातचा देतो, अशामुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेरीज फास्ट कशा प्रकारे करायचंय ते पण डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हातचा न लक्षात ठेवता। तर चला मित्रांनो, आज आपण हा बेरीज करण्याची ट्रिक्स पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी 487 आहे। 487 ही संख्या आणि 532 या संख्यामध्ये ऍडिशन करायचं आहे। आपण डायरेक्ट काय करूया, 4 आणि 5 किती होतात, 9। परंतु मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे काही उत्तर येईल ते आपल्याला 2 डिजिट मध्ये लिहायचं आहे। 9 आला असेल तर 09, 1 आला असेल तर 01, 12 असेल तर 12, अशा प्रकारची आपल्याला मांडणी करायची आहे। तर या ठिकाणी ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे। 4 आणि 5 9 होतात, म्हणून आपण 9 ची मांडणी अशा प्रकारे करायचं। यानंतर हा झाल्यानंतर 8 आणि 3 किती होतात, 11 होतात। तर 11 म्हणजे 2 डिजिट आहेत, म्हणून आपण जशाच तसे 11 लिहित असताना या 9च्या खाली 1 आणि दुसरा 1 थोडंसं पुढे लिहायचं। त्यानंतर तिसरी स्टेप आहे, हे 7 आहे आणि या ठिकाणी 9 आहे। 7 आणि 2 9 होतात। मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मांडणी करायची। 9 असे न लिहिता 9 0 आणि 9 अशा प्रकारे मांडणी करायची आहे। तर 0 हा 1च्या खाली लिहायचा आणि 9 इकडच्या ठिकाणी म्हणजे राईट साईडला लिहायचंय। यानंतर आपल्याला बेरीज करून घ्यायचं। या ठिकाणी 9 हा 1, 9 आणि 1 10 आणि या ठिकाणी 0, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10 19। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे हार्ड जाईल, परंतु काही काळानंतर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर हा गणित तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे। कारण या ऍडिशन करत असताना, या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचा हातचा डोक्यामध्ये ठेवून करायचं नाही, एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने करायचं आहे। जर हा गणित समजलं नसेल तर आपण एक दुसरे गणित पाहूया। या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 321 अधिक 423। तुम्हाला असं वाटत असेल की असं तोंडीच मी करून टाकू शकतो, परंतु कधी कधी काय होतं की 8 + 7, 6 + 8 अशा प्रकारचे मोठे येतात। मी सर्वप्रथम तुम्हाला इझी लेवलचे गणित देत आहे, त्यानंतर आपण हळूहळू आपण हार्ड लेवलकडे वळणार आहोत। बघा, मागील पहिल्या गणितानुसार आपण हा दुसरा गणित पण तसंच करू शकतो, परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की जेव्हा काही आन्सर येईल ते 2 डिजिट मध्येच असलं पाहिजे। 2 डिजिट मध्ये आल्यानंतर शेवटच्या अंकाच्या खाली दुसरा आन्सराचं उत्तर लिहायचं। म्हणजेच कसं पाहूया, 3 अधिक 4 किती होतात, 7। तर आपल्याला मांडणी अशा प्रकारे करायचं आहे। त्यानंतर 2 आणि 2 किती होतात, 4। तर या ठिकाणी 0 येते आणि इथे 4 लिहायचं। त्यानंतर हा 1 आणि हा 3, 1 आणि 3 4, म्हणजे या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 4। या ठिकाणी पाहू शकता की आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊया। हा 4, हा 4 आणि 7, अशा प्रकारे याची बेरीज येते 744। तर आपण दुसरे एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी आपण गणिताची म्हणजेच बेरीजची काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे। तर आपण ज्याप्रमाणे आपण मागील 2 उदाहरणं पाहिलेत, अगदी त्याचप्रमाणे हा देखील बेरीज करायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, 9 आणि 4 किती होतात, 13। तर आपण जशाच तसे 13 लिहायचं। 13 लिहिल्यानंतर यामध्ये कशाच प्रकारचं कॅरी डोक्यामध्ये घ्यायचं नाही। त्यानंतर 8 आणि 6 14 होतात, अशा प्रकारे मांडणी करायचं। त्यानंतर 7 आणि 7 14 होतात, या ठिकाणी 1 घेऊया आणि 4 इकडे। त्यानंतर 6 आणि 9 होतात 15, या ठिकाणी अशा प्रकारे मांडणी करायचं। आणि त्यानंतर सर्वांची बेरीज, या ठिकाणी 5, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 3 आणि 1 4 आणि हा 1, म्हणजेच 14555 या बेरजेचं उदाहरण आहे। त्यानंतर आपण चौथं उदाहरण पाहूया, 897 अधिक 794। बघा मित्रांनो, अगदी मागील प्रमाणेच या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे। 8 आणि 7 15, त्यानंतर 9 आणि 9 18, त्यानंतर 7 आणि 4 11। यानंतर आपल्याला करायचे तिघांची बेरीज, हा 1, 8 आणि 1 9, 5 आणि 1 6 आणि हा 1,
म्हणजे 1691. बघा मित्रांनो, तुम्हाला ही बेरीज खूप चांगल्या प्रकारे समजेल. तुम्ही कोणत्याही प्रकारचा आणि कितीही अंकी संख्या घ्या, फक्त तुम्हाला या प्रकारच्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. या प्रकारच्या स्टेप्स फॉलो करत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचं डोक्यामध्ये कॅरी ओव्हर म्हणजेच हातचा ठेवण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवोदय सैनिक या परीक्षेबद्दलची माहिती अचूक तुमच्यापर्यंत मिळत राहतील. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण बेरीज करण्याची एक भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी गणित आहे 487 अधिक 532. हे गणित करत असताना बरेच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असा प्रश्न पडतो, हा तर फार इझी आहे, परंतु आपण एक नवीन पद्धतीने बेरीज कशी करायची आणि जलद गतीने कसं करता येईल याविषयीचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी गणित दिले. बरेच विद्यार्थी हे अशा प्रकारचं जर हॉरिझॉन्टल जर गणित आलं असेल तर अशा प्रकारे मांडणी करतात. या मांडणीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो. त्यानंतर 7 आणि 8 9, 8 आणि 3 11 अशा प्रकारे बेरीज करताना डोक्यावर म्हणजेच आपण कॅरी ओव्हर देतो, म्हणजेच हातचा देतो. अशामुळे विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जातो. तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेरीज फास्ट कशा प्रकारे करायचंय ते पण डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हातचा लक्षात ठेवता. तर चला मित्रांनो, आज आपण हा बेरीज करण्याची ट्रिक्स पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी 487 आहे. 487 संख्या आणि 532 या संख्यामध्ये ऍडिशन करायचं आहे. आपण डायरेक्ट काय करूया, 4 आणि 5. 4 आणि 5 किती होतात, 9. परंतु मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे काही उत्तर येईल ते आपल्याला 2 डिजिट मध्ये लिहायचंय. 9 आलं असेल तर 09, 1 आलं असेल तर 01, 12 असेल तर 12. अशा प्रकारची आपल्याला मांडणी करायची आहे. तर या ठिकाणी ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे. 4 आणि 5 9 होतात, म्हणून आपण 9ची मांडणी अशा प्रकारे करायचं. यानंतर हा झाल्यानंतर 8 आणि 3. 8 आणि 3 किती होतात, 11 होतात. तर 11 म्हणजे 2 डिजिट आहेत, म्हणून आपण जशाच तसे 11 लिहित असताना या 9च्या खाली 1 आणि दुसरा 1 थोडंसं पुढे लिहायचं. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, हे 7 आहे आणि या ठिकाणी 9 आहे. 7 आणि 2 9 होतात. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मांडणी करायची. 9 असे न लिहिता 9 0 आणि 9 अशा प्रकारे मांडणी करायची आहे. तर 0 हा 1च्या खाली लिहायचा आणि 9 इकडच्या ठिकाणी म्हणजे राईट साईडला लिहायचंय. यानंतर आपल्याला बेरीज करून घ्यायचं. या ठिकाणी 9 हा 1, 9 1 10 आणि या ठिकाणी 0, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10 19. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे हार्ड जाईल, परंतु काही काळानंतर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर हा गणित तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. कारण या ऍडिशन करत असताना, या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचा हातचा डोक्यामध्ये ठेवून करायचं नाही. एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने करायचंय. जर हा गणित समजला नसेल तर आपण एक दुसरे गणित पाहूया.